सगळ्यात आधी घ्यायची भेंडी। ही बघा फ्रेंड्स, भेंडी घ्यायची, स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे। अशा प्रकारे पाठचा देठ आणि पुढचा देठ कापून घ्यायचा आणि मग ही भेंडी कापायची। एका भेंड्याचे असे 2 भाग करून एका भेंड्याचे असे 4 भाग करायचे। दाखवते। हे बघा फ्रेंड्स, एका भेंड्याचे मधून तुकडे करून 2 आणि असे 4 भाग केलेले आहेत। असे सगळ्या भेंड्यांचे तुकडे करून घ्यायचे। ही बघा फ्रेंड्स, भेंडी आपली मस्तपैकी कापून तयार आहेत। आता करूया पुढची प्रोसेस। कुरकुरीत भेंडीसाठी भेंडी अशी कापून घ्यायची आणि त्यात सगळ्यात आधी टाकायचं बेसन। सो एक मोठा चमचा मी बेसन टाकलं ह्याच्यात आणि मग टाकायचं आहे थोडासा हिंग आणि नंतर टाकायचा आहे थोडासा चाट मसाला आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता ह्याच्यात सुके मसाले ॲड करूया। आता थोडीशी हळद, अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर आणि थोडासा नावाला गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला कोटिंग तयार होईल भेंडीला। कुरकुरीत भेंडी तयार आहेत। आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। सो फ्रेंड्स, तयार आहे आपली कुरकुरीत भेंडी फ्राय। चला तर मग कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा आणि त्यावर हा स्प्रिंकल करा पेरी पेरी मसाला। टेस्टला 1 नंबर। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे आता आहे ना आम्ही आहे ना मध्ये पाऊस आहे बघा, मस्त पाऊस आला। अरे वा, आणि नेमका त्याच बरोबर पाऊस सुद्धा आलाय। सो खूप मजा येणार आहे ही डिश ट्राय करायला। हे बघा, बाहेर पाऊस पडतोय आणि कुरकुरीत भेंडी फ्राय। तर तो फ्रेंड्स सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय फ्रेंड्स।